मला अजून जुने बरेच दिलीप उमरियासारखे, माधवराव खोमणेसारखे, आपले लाला शालिग्राम लालासारखे सगळे लोक लक्षात आहेत वेगवेगळ्या गावाचे. त्याच हा इकडचा भाग संभाजीनगर पूर्व मतदारसंघात होता. भवनपर्यंत म्हणजे कारखान्यापर्यंत हा भाग संभाजीनगर मतदारसंघात होता पूर्वमध्ये, आणि इकडचाच भाग सिल्लोडमध्ये होता त्या काळात. आपले वराडे मामा पण, त्या उमेश कुलकर्णी वगैरे, आम्ही तर गेस्ट हाऊसला खूप वेळेस मुक्काम केला आहे सगळ्यांनी. सांगण्याचा मुद्दा हा की हा तालुका शिवसेनेशिवाय या तालुक्याचं पान हलत नव्हतं, हे तुमच्या माहिती तो सांगतो. या सिल्लोडमध्ये सगळ्यात जास्त नगरसेवक शिवसेनेचे होते. नगराध्यक्ष शिवसेनेचा होता. पांडुरंग दुधे असतील, शंकरपल्ली असतील, नंतर उमेश उपाध्यक्ष होता. पण अनेक वर्ष, आणि भारतीय जनता पार्टी मला चांगलं आठवतं आमच्या मागे मागे फिरायची, एक तरी जागा द्या, दोन तरी जागा द्या, अशा पद्धतीनं जागा वाटपाची होत आमच्या मागं मागं फिरायची. गुलाबपूर ते त्याच भवनला राहायचं. सांगण्याचा मुद्दा हा, एवढी ताकद आपली असताना पुन्हा ही ताकद काही जणांनी सांगितलं की ही जागा शिवसेनेला लढायची, शिवसेनेलाच लढायची. ही जागा शिवसेनाच लढणार, दुसरं कोण लढेल? कारण जिथं ज्याचा आमदार आहे त्याचीच ती जागा असते. हा नॅचरल आपलं सूत्र आहे महाविकासाकडे. का केलं नाही तुम्ही आंदोलन? सत्तारला बोलला असा, नाही तर कोणाला बोलला असा? सिल्लोड काय पाकिस्तान आहे का? या हिंदुस्थान मधलं गाव आहे, या महाराष्ट्रातलं एक गाव आहे सिल्लोड. तुम्हाला काय वाटलं नाही? रावसाहेब दानवेच्या वक्तव्यावर आंदोलन करा वाटलं नाही? सिल्लोड पाकिस्तान आहे. सिल्लोडचे लोक कसे सहन करतात? चूक आहे का बरोबर आहे माझं? बोला. मग तुम्हाला काय वाटलं नाही की सिल्लोड पाकिस्तान आहे म्हणायला? मग हे जागरूक राहिलं पाहिजे तुम्ही. जर रावसाहेब दानवे सिल्लोड पाकिस्तान भले सत्ताला बोलू द्या, म्हणजे सिल्लोड हे आमचं आहे, या महाराष्ट्रातलं आहे, या संभाजीनगरातलं आहे. रावसाहेब दानवे पाकिस्तान म्हणतो ना, तर रावसाहेब दानवेचा निषेध करायला पाहिजे होता, तुम्ही आंदोलन करायला पाहिजे होतं. चूक आहे का बरोबर आहे? केलं का तुम्ही? संघटनेला असंच आंदोलन, अशाच भूमिका घ्याव्या लागतात. हातात लक्षात घ्या. अशाच एखाद्या विषयातून संघटना उठत असतील, असा क्लिक करावा लागतो. एखादा क्लिक सापडला तर तो उचलला पाहिजे. संघटना आपोआप अशी मोठ्या ताकदीने वाढत असते. लक्षात, तुम्ही ती संधी गमावली. रावसाहेब दानवे ज्या दिवशी बोला ना, रावसाहेब दानवेला तुम्ही सिल्लोड बंदी करायला पाहिजे होती. भारतीय जनता पार्टीचा निषेध करायला पाहिजे होता इथं तुम्ही. तो काय म्हणला का की मुसलमानाच्या एरियाला म्हणला का? मुसलमान त्यावेळेस त्याला मतं पडत होते, मुसलमान त्यात कसं गोट पडत होतं. आता पाकिस्तान झाला का सिल्लोड? चूक आहे का बरोबर आहे? निषेध करायला पाहिजे. मुसलमान म्हणजे काय पाकिस्तान मध्ये का? ठीक आहे, जे असतील पाकिस्तानचे त्याला पाकिस्तानला पाठवा. सगळ्याच मुसलमानला तुम्ही पाकिस्तानी कसं मानता? ही माऊली होती आपल्या बरोबर, ही फिरती मला प्रत्येक कार्यक्रमात येते. मुसलमान माऊली आहे, महिला अजून फिरती आपल्याकडे, शिवसैनिक म्हणून फिरती ती. बरोबर आहे का? पण तुम्ही कशा तुम्ही हे सगळ्या गोष्टी सहन करता?